कौटुंबिक जीवनशैलीमध्ये संतुलन कसं ठेवायचं? म्हणजे तुमच्या फॅमिली रिलेशनशिपमध्ये किंवा फॅमिली लाईफमध्ये तुम्ही बॅलन्स कसं ठेवून जगू शकता किंवा कसं जगता येईल ह्याच्यावर मी आज रीडिंग करणार आहे टॅरोची. एनर्जी एक्सचेंजसाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनल फॉलो करायचं आहे गाईज. ओके, आजची जी रीडिंग आहे ती सर्व राशींच्या लोकांसाठी आहे, मेल फिमेल दोघांसाठी आहे आणि टाईमलेस आहे. जेव्हा पण तुम्ही माझी रीडिंग बघताल तेव्हा ती रीडिंग तुम्हाला मॅच होईल गाईज. ओके, एनर्जी एक्सचेंज करा लवकर, जेणेकरून तुमच्यासाठी ॲक्युरेट गायडन्स इथे मी घेऊन येऊ शकते. तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. म्हणजे जसं हा माणूस इथं उभा राहिला खूप उदास आहे, पण ह्याच्या लाईफमध्ये इथे ऑलरेडी 2 कप्स आहेत. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या त्याच्या लाईफमध्ये चांगल्या आहेत, पण त्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष नाही आहे. ज्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडतात आहेत, त्यांच्या लाईफमध्ये घडलेल्या आहेत किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये, करिअरमध्ये कुठेही जर घडत असतील, वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, तर त्या गोष्टींकडे जास्त लक्ष आहे. म्हणजे जे होऊन गेले आणि जे आपल्या फेवरमध्ये नाही आहे त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका. जे तुमच्या हातात आहे, ज्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये आहेत त्या गोष्टींकडे तुम्ही जास्त फोकस करा. फोकस करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे, तुमचे जे विचार आहेत, हे तुम्ही तुमच्या फॅमिलीच्या पर्सनसोबत क्लिअरली शेअर करा. तुमचं कम्युनिकेशन फार क्लिअर ठेवा. तुम्ही बोला स्पष्टपणे, तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, तुमची कुठली स्वप्न आहेत, तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत डिस्कस करणं फार गरजेचं आहे. काय होत असेल की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनात ठेवत असतील आणि मनात ठेवल्यामुळे इथं तुमची घुसमट होत असेल. ओके, तर फॅमिली लाईफ जर तुम्हाला बॅलन्स ठेवायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह विचार करा. झालेल्या गोष्टी सोडून द्या. आता ज्या गोष्टी झाल्यात त्या सोडून द्या. नवीन ज्या गोष्टी लाईफमध्ये येणार आहेत किंवा आत्ता ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहे त्या गोष्टींचा तुम्ही सध्या विचार करा आणि इन फ्युचर जास्त फ्युचरचा पण विचार करू नका. कारण काय होतं, पुढे काय होणार आहे हे आपल्याला इतक्यात काही माहिती होत नाही. त्याच्यामुळे आजचा आणि उद्यापर्यंतचा तुम्ही विचार इथं करा. आणि राहिल्या गोष्टी इमोशनली आणि फायनान्शियली, म्हणजे काय की तुम्ही जर जॉब बिझनेस काही करत असाल तर घराकडे आणि तुमच्या प्रोफेशन लाईफमध्ये तुम्ही समप्रमाणात लक्ष द्या. म्हणजे काय म्हणू, 50% तिथे टाईम द्या, फॅमिलीला 50% तुम्ही तुमच्या कामाला टाईम द्या. म्हणजे बॅलन्स करून चाला, तरच त्या गोष्टी पॉसिबल आहेत. इमोशनली पण खूप ओव्हर इमोशनल होऊ नका. जिथं प्रॅक्टिकल माइंडसेट ठेवायचं, जिथं प्रॅक्टिकली वागायचं आहे, व्यावहारिक तत्वानुसार जिथं वागायला पाहिजे ज्या लोकांसोबत तिथं वागा. आणि जिथं इमोशनली वागायला पाहिजे, ज्या लोकांना तुमच्या इमोशन्सची व्हॅल्यू आहे किंवा जाणीव आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमुळं त्रास होतो किंवा जे काही, तर त्या लोकांसोबतच तुम्ही तुमची इमोशनल गोष्टीची देवाणघेवाण करा. ज्या लोकांना तुमच्या इमोशनल गोष्टींची व्हॅल्यू नाही आहे, तुमच्या भावनेची व्हॅल्यू नाही आहे, त्या लोकांना तुमचं इमोशन्स सांगू नका किंवा शेअर करू नका. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी करा जेणेकरून तुमचं कौटुंबिक जीवनशैली ही संतुलित राहील. तुमची लाईफ जी आहे, फॅमिली लाईफ जी आहे ती बॅलन्समध्ये राहील गाईज. ओके, ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, काळजी घ्या.